मस्त विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. व्यास बाय तुपे सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज तुमच्यासाठी नफा आणि तोटा या प्रकरणामधलं एक छोटासा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. आता हा जो टॉपिक आहे तो इतका महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक व्यापारी असतोय आणि तो व्यापारी काय करतोय, आपण सामान आणायला जातोय आणि तो काय करतोय, आपल्याला कमी वजनाचा माल देतोय, त्याच्यामुळे त्याला पैसे कमावतोय, तो तर नफा होतोय ना. तर तोच नफा आपल्याला काढायचा आहे टक्क्यातला. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एक अप्रामाणिक व्यापारी आहे. आम्ही ऑफलाईन बॅचला काय म्हणतो माहिती आहे का, चेंगट व्यापारी आहे तो. मग त्या व्यापाऱ्याचं उदाहरण आपल्याला सोडवायचंय. तुम्ही जर इथं पाहिलं तो काही अशा टाईपचं उदाहरण असते बघा. काय त्याला शेकडा नफा किती होईल किंवा कधी कधी त्या व्यापाऱ्याला तोटा पण होतो बघा. हे अशा टाईपचं उदाहरण सोडवायचं कसं ते आपल्याला बघायचंय. चला तर मग पुढे आपण आता बघूया या टाईपचं उदाहरण सोडवायचं कसं. पण त्याच्या अगोदर थोडंसं बेसिक मला सांगा. उदाहरणार्थ मला एक सांगा, तुम्ही ना शहरामध्ये रूमवर राहताय आणि रूमवर राहताय आणि रूमचं भाडं तुम्हाला मालकाने सांगितलंय. मग तुम्ही रूमवर राहत असताना तुम्हाला 2,000 रुपये रूमचं भाडं आहे. मग तुम्ही 2-3 महिने राहिला, 2-2 हजारांनी पैसे देताय मालकाला. पण काय झालं, थोड्या दिवसांनी मालक काय म्हणला, आता काय मला परवडत नाही, मला आता भाडं वाढवून पाहिजे. मग मालकाने भाडं केलं 2,500 रुपये. बघा बरं का व्यवस्थित. मालकाने आता भाडं केलं 2,500 रुपये. मालकाने भाडं वाढवलं का नाही वाढवलं? बरोबर आहे, वाढवलं. किती वाढवलं? 500 रुपये. बरोबर आहे तुमचं म्हणणं, की मालकाने 500 रुपये वाढवले. 500 रुपये. पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, की झालं रुपयामध्ये, की त्याने 500 रुपये वाढवलं. पण टक्क्यात त्याने किती टक्के भाडं वाढवलं? कसं? टक्क्यात. आता हे आले ते रुपयात आले. पण टक्क्यात काढताना काय करतात माहिती आहे का? काय करायचं? वाढलंय किती ते अगोदर माहिती करून घ्यायचं. अगोदर 2,000 होतं, आता 2,500 झालं, म्हणजे किती वाढलं? तर 500 वाढलं. बघा आता किती वाढलं? 500 वाढलं. पण कशावर? तर पहिलं भाडं होतं ना काहीतरी, ते पहिलं भाडं सांगायचं. किती भाडं आहे पहिलं? 2,000. कळलं का? की 2,000वर 500 रुपये वाढवतं या. तर त्यांनी मला विचारलंय शेकडा किती? मग शेकड्यामध्ये काढताना त्याला फक्त 100ने गुणायचं. आलं उत्तर मग. त्याने तेवढं टक्के भाडं वाढवलं. बघायचं किती येते ते. बघा बरं आता उदाहरणार्थ. हा, काय झालं सांगा. 2 शून्याला बघा, हे 2 शून्य गेले. परत या शून्याला हा शून्य गेला. आता राहिले काय, फक्त 2ने 50ला भाग लावायचा आहे. माहिती आहे की, मग 2ने भागायचं म्हणजे अर्ध करायचं. मग 50च्या अर्धा किती? 25. संपलं. याचाच अर्थ त्या मालकाने किती टक्के भाडं वाढवले या? तर 25% भाड्याची वाढ केली. संपलं. याला म्हणायचे वाढ. तर याचाच वापर आपल्याला करायचा आहे आणि ह्या अप्रामाणिक व्यापाराची उदाहरणं आपल्याला सोडवायची ती. काय अडचण? चला तर मग आता अजून थोडंसं मला बेसिक सांगा, मग आपण पुढे जाऊ. मला एक सांगा रे, मी 1 किलो साखर आणायला गेलोय. मग तुम्हीच सांगा, 1 किलोमध्ये किती ग्रॅम असतात? ग्रॅम माहिती आहे सगळ्याला. 1 किलोमध्ये काय? 1,000 ग्रॅम असतात. 1,000. कळलं का? पण तसंच मला सांगा बरं, 1 मीटर. आता मला सांगा, मीटर म्हणजे काय माहिती आहे का? बघा एवढं माप असतं, एवढं एवढं. त्याच्यावर किती सेमी असतात माहिती आहे का? एका मीटरमध्ये 100 सेमी असतात. हे तुमचं पाठच पाहिजे बघा. काय? एका मीटरमध्ये काय असतात? 100 सेमी. 100 सेमी. आता याची तुम्हाला गरज आहे बरं का. या दोन्ही गोष्टी माहिती असू द्या. चला तर मग आता आपल्याला या टाईपची उदाहरणं सोडवायचीत कशी, ती आपल्याला बघायची. या, मला एक सांगा आता. समजा तुम्हाला आईने सांगितलं, दुकानाला जा आणि हे घेऊन ये. समजा तुम्ही दुकानाला गेला आणि आईने सांगितलं होतं, तू 1 किलो शेंगदाणे घेऊन ये. बघा आता, आईने सांगितलं 1 किलोग्रॅम शेंगदाणे आण. मग तू शेंगदाणा आणायला गेलाय दुकानात. आता वजन काट कसं आहेत, ते तराजू आहेत का? आता आता ते इलेक्ट्रॉनिकच्या मशीन आहेत ना, बटन दाबून ती इलेक्ट्रॉनिकची मशीन आहे. आता काय केलं बघा, आता तू गेला 1 किलो शेंगदाणा आणायला, पण तू जाता जाता गेलाय फोनवर बोलत. फोनवर बोलतोय बोलतोय, मित्र कोण असतो तुझ्यावर ते बोलतोय फोनवर, आणि तू गेलाय ते दुकानापाशी आणि त्याला सांगितलंय काय, मला 1 किलो शेंगदाणे द्या. बरोबर आहे की? मग दुकानदार काय करणार आहे?
1 किलो शेंगदाणे तुला देणार आहे का नाही. पण सहसा आपण काय करतो माहिती आहे का, आता ह्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामुळं आपण आपल्या असतो नादात, आपण काय त्या मशीनकडे बघतच नाही त्याच्याबरोबर 1 किलोग्रामचं आलंय का. आपण आपल्या नादात असतो, या आपला विश्वास असतो व्यापाऱ्यावर, दुकानदारावर. बरोबर का. 90% लोक त्याकडे बघतच नाही, ती त्यात काय नक्की घेतलंय का वजन तेवढं. असू द्या, जाऊ द्या, चला. तर तुम्ही 1 किलो मागाय गेलाय, पण तू बोलतोय फोनवर, तुझं लक्ष नाही. दुकानदाराने बरोबर संधी साधावली. काय संधी साधायला माहिती आहे का, त्याने 1 किलो घेण्याऐवजी त्याने काय केलं माहिती आहे का, 900 ग्रॅम वजन त्या इलेक्ट्रॉनिकवर मोजलं त्याने. त्याने बरोबर 900 ग्रॅम तिथं आलं. आणि त्याने काय केलं, गाठ बांधली पिशवीची आणि चल ते धर म्हटला. तुला काय, तू घेतलं ना, आला निघून. तुझ्या लक्षात आलं का, त्याने काय तुला 1 किलो दिलंय का. कारण 1 किलोत 1000 ग्रॅम असतात ना, त्याने तुला 900च दिलंय. मग खरं सांग, का 900 दिलं माहिती आहे का, त्याने ओळखलंय ना तुझं लक्ष नाही, तू फोनवर बोलतोय म्हणून. म्हणून त्याने 900 ग्रॅम दिलं. याचा अर्थ त्याने 100 ग्रॅम वाचवलं का नाही. म्हणजे 100 ग्रॅमचा फायदा कुणाला झाला, आपल्याला झाला का त्या दुकानदाराला झाला. त्याने वाचवलं ना, म्हणजे दुकानदाराने तुम्हाला तोटा दिलाय आणि त्याने कमावलं ते पैसे. कळतंय का. 900 ग्रॅम त्याने वापरलं, 1 किलो नाही वापरलं. म्हणजे त्याने वजन कमी वापरल्यामुळं त्या दुकानदाराला नफा होणार आहे बघ. होणार आहे का नफा. तर तो नफा आपल्याला टक्क्यात काढायचा आहे. कळलं ना उदाहरणार्थ हे. चला आता मग, दुकानदाराला कधी नफा होतो माहिती आहे का, जर त्याने वजन कमी घेतलं तर. आपण गेलोय 5 किलो मागायला, 5 किलो साखर द्या आणि दुकानदाराने 4 किलो दिल्या, 4 किलो दिल्या. तुमचं लक्ष नाही म्हणून पैसे तर 5 किलोचं घेणार आहे ती. म्हणजे कमावलं का नाही त्याने पैसे, 1 किलो पैसे कमावलं. म्हणजे दुकानदार कमी वजन घेतो तेव्हाच त्याला फायदा होतो बघा. चला मग आता हे उदाहरण सोडवायचं कसं ते बघा. आता उदाहरण घ्यायच्या अगोदर एक सांगतो, हे उदाहरण दुकानदारावर अवलंबून असते, व्यापाऱ्यावर. तेव्हा आपण त्या व्यापाऱ्यावर काम करायचे. व्यापारी व्यापारी त्याच्याकडे फक्त बघायचे. व्यापारी कोणतं वजन वापरतोय ना, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचंय. चला तर मग आता काय केलं बघा. आता एका दुकानदारानं 750 ग्रॅम वजन आपल्याला पाहिजे होतं. तुम्ही गेलाय 750 ग्रॅम हळद द्या, काहीतरी द्या म्हणून दुकानात गेलाय तुम्ही, पण दुकानदारानं 500 ग्रॅम वापरलं. बघा आता काय, नीट व्यवस्थित वाच. तू मागाय गेला 750 ग्रॅम आणि दुकानदाराने किती वापरलं, 500 ग्रॅम. हे काय, दुकानदारानं 500 ग्रॅम वजन घेतलं. मग तुम्हीच सांगा आता, दुकानदार वजन कमी घेतोय का नाही, म्हणजे झाला का नाही दुकानदाराला फायदा. तर तोच फायदा तुम्हाला शेकड्यात काढायचा आहे. असं उदाहरण असते बघ. दुकानदाराला फायदा झालाय, तर मला अगोदर हे सांगा, महागाई गेला 750 आणि त्यांनी वापरलं 500, म्हणजे त्यांनी किती तोटा केला आपला, किती वजन कमी मारलं आपलं त्याने. बघा बरं, बघा बरं, 750 आणि 500, 250 ग्रॅम त्याने वजन कमी दिलं आपल्याला. अगोदर ते काम करायचं की किती कमी घेतलं, तर 250 ग्रॅम. कुणी, दुकानदारानं. म्हणून खाली दुकानदार लिहायचा. काही जरी झालं तरी दुकानदार खाली लिहायचा, तर दुकानदाराचा नफा काढतो ना आपण. किती आहे दुकानदाराचा, 500 आहे ना त्याने वापरलेलं, तर मग ते 500 खाली घ्यायचं. गुणुले काय, शेकडा काढायचा आहे म्हणून गुणुले 100. संपलं. आलं तुम्हाला उत्तर. आता चला सांगा बरं मला, आता काय करणार, कसा भाग लावणार आहे. 2 शून्याला बघ बाळा, 2 शून्य गेले, गेले का नाही. आता भाग लाव बर. 5 ने 25 ला, 5 1 5 5 25 आणि 0 हाय असा किती. याचाच अर्थ आपल्याला 50% नफा कुणाला झाला, त्या दुकानदाराला. आणि प्रश्न तोच विचारलाय, किती नफा होईल, तर 50% आहे का बघ बर. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. कळलं ना. चल ओके, अजून एकदा परत हेच उदाहरण सांगतो, आपण पुढे जाऊ. चला मला एक सांगा, दुकानदाराला 750 मागाय गेला आणि दुकानदाराने वापरलं किती, 500. म्हणजे दुकानदार आपल्याला कमी वजनाचं वस्तू देतोय दुकानदार, म्हणजे त्याला नफाच होणार ना. अगोदर मला सांगा, किती ग्रॅम कमी घेतलं, 250. 250 वर कुणी घेतलंय, दुकानदाराने. मग दुकानदाराने जे वापरले ना ते खाली.
आणि बाळा गुणुले काय 100. का 100 घेताय सांगा बरं. अरे शेकडा काढायचंय म्हणून. आणि संपलं. आलं उत्तर. काय करणार. 2 शून्याला 2 शून्य गेले. भाग 5 1 5 5 25 शून्य हाय असा. संपलं. 50% नफा झाला. कुणाला. दुकानदाराला. काय ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. समजतंय ना. चल या आता अजून एक पुढचं बघू आपण. हा हे बाळा बघ इकडं आता. एका दुकानदारानं 2.5 किलोग्रॅम. आता खरं सांग. तुम्ही साखर मागाय गेला 2.5 किलो. 2.5 किलो. आणि दुकानदाराने तुला किती दिले या. 2च किलो साखर दिली. बघा आता मी काय म्हणतोय. तू गेलाय 2.5 किलो मागायला आणि दुकानदाराने दिले 2 किलो. म्हणजे मला सांगा दुकानदाराने कमी घेतलं का नाही वजन. म्हणजे त्याला नफा होणार. मग सांगा बरं मला. तो शेकड्यातला काढायचा आहे ना आपल्याला. सांगा आता 2.5 किलो. एका किलोत 1000. 2 किलोत 2000 ग्रॅम ना. मग 2.5 किलोत किती. 2500. बरोबर आहे की. 2.5 किलोचं किती. 2500 ग्रॅम. हे तोंड आहे बरं का. आणि 2 किलोचं किती. 2000 ग्रॅम. हे समजून सांगण्यासाठी मी लिहितोय. तुम्ही नाही लिहित बसायचं. तुला तोंडी कळतंय की. 2.5 किलो आणि 2 किलो म्हणजे त्यांनी किती ग्रॅम वजन मारलं आपलं. बरोबर आहे की. 2.5 आणि 2000 500. म्हणजे त्याने 500 ग्रॅम वजन मारलं. कुणी मारलं. दुकानदाराने. म्हणून खाली दुकानदार. मग कोण आहे दुकानदार. काय 2 किलोवाला म्हणजे 2000. बाळा गुणुले काय 100. लाव भाग चल. 2 शून्य. बाळा इकडे बघ. 2 शून्याला 2 शून्य गेले. एका शून्याला 1 शून्य गेला. सांग बरं आता. 50 ला 2 ने भाग बर. मग 2 ने भागायचं म्हणजे निम करायचं. बरोबर ना. मग सांग बर. 2 ने भागलं म्हणजे 50च्या निम्मा 25% झाला दुकानदाराला नफा. बघ बरं उत्तर आहे का. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 हे बघा तुझं उत्तर असेल. समजलं. संपलं बघ. अजून एक बघू आपण. या आता काय करते बघ एक व्यापारी. अप्रामाणिक व्यापारी म्हणजे कोण. जो फसवतोय तो. असा एक व्यापारी आहे. त्यांनी काय केलं माहिती आहे का. 1 मीटर लांबीचं परिमाण आहे. 1 मीटर मागाशी सांगितलंय. 1 मीटर म्हणजे एवढं. सांग बर एका मीटर मध्ये किती सेमी असतात. 100. बरोबर आहे. आपण याला म्हणायचं हा 100 सेमी आहे. कळतंय ना. पण त्यांनी काय केलं माहितीये का. त्यांनी 1 मीटर नाही कापड दिलं आपल्याला. त्याने ना एक काम करीत 90 आहे बाळांनो. त्यांनी काय केलं माहितीये आपल्याला 90 सेमी दिले. 90 10 नाही येतं 90 आहे. 90 सेमी दिले. मग सांग बर दुकानदाराने कमी वापरलं का नाही. खरं सांग. याला मागायला 1 मीटर म्हणजे 100 आणि वापरले किती 90. मग खरं सांग बरं आता त्याने कमी वापरलं का नाही. किती कमी वापरलं या. 10. बरोबर आहे की. 100च्या ऐवजी 90 म्हणजे त्याने 10 कमी वापरलं. 10 सेमी ना. कुणी वापरलं दुकानदारानं. मग दुकानदाराचा किती आहे 90 आणि गुणुले काय 100. भाग संपलं उत्तर. शून्याला 0 गेला. आणि काय उरलं आता बघ बर. 100 1 100 आणि भागिले 9. आता तुला 100 ला 9 ने भाग लावता आला पाहिजे. कारण पर्याय सगळं पॉइंट मध्ये आहेत ना. लाव वर भागात चल. 9 ने 100 ला 9 ने. हा बघा इकडे कसं आहे. 9 1 9 9 1 9 बरोबर का. बघा 1 9 1 9 बाकी किती उरले 1 त्याच्यावर 0 टाकला. परत 9 1 9 बरोबर. परत बाकी किती उरली 1 कोण नाही म्हणून पॉइंट द्यायचा आणि 1 0. परत 9 1 9 कोण नाही म्हणून 0 दे 1 घेतला ते 0. 9 1 9 11.11%. कुठे ऑप्शन नंबर 4 हे तुझं उत्तर असेल. मला माहिती आहे तुला भाग लावायला जुळला नाही तरी पण भाग लावायला मी शिकवणार आहे. बघ इकडं. मला माहिती आहे अडचण झाली भाग लावायच्या तुमची. या 1 मीटरच्या ऐवजी इथं 90 आहे.
90 सेमी वापरतय कोण? दुकानदार. मगाशी सांगितलंय एका मीटर मध्ये किती असतात? 100 सेमी असतात. सांग मग 100 सेमीच्या ऐवजी 90 वापरतय म्हणजे 10 सेमी कमी देतय का नाही आपल्याला? काय मग 10 सेमी कमी कोण देतय? दुकानदार देतोय. दुकानदार किती आहे? त्याने वापरलेलं वजन 90 सेमी. काढायचंय कशात? टक्क्यात. सांगा आता चला काय करणार? शून्याला शून्य गेला आणि मी आताच म्हणले 100 ला 9 ने भागायचंय. आता जरा तुम्हाला पटवून देण्यासाठी मी वेगळा भाग लावतो. कसं बघ? 100 ला 9 ने भागायचंय. भाग बर चल. 9 1 9, 10 9 गेला बाकी 1. वरून घेतला 0 परत काय? 9 1 9 बाकी 1. आता खरं तर ह्याच्या पुढं काहीच नाही पण आपलं उत्तर पॉइंट मध्ये आहे ना. मग पॉइंट आणण्यासाठी काय करतात माहिती आहे का? बघा इथं पॉइंट असतो आणि पुढं किती पण शून्य असतात. माहिती आहे ना कसा लावायचा आहे तो? तर हा पॉइंट वर गेला परत हा शून्य खाली आला म्हण परत पाडा 9 1 9 बाकी 1 आणि शून्य खाली परत 9 1 9 असं कुठवर करत जाणार आहे तू? बस झालं. पॉइंटच्या पुढं 2 घरं पाहिजेत. ठीक आहे म्हणून 11.11 तुझं उत्तर असेल. हा भाग तुम्हाला लावता आला पाहिजे. चला या पुढं. किराणा दुकानातील वजन काटा बघा आता 50 ग्रॅम ऐवजी 45 ग्रॅम वजन घेतो. बघा आता मी काय म्हणतोय. किराणा मालाच्या दुकानात 50 ग्रॅम जर कोण वजन मागाय गेलं का नाही तर दुकानदार 45च वजन घेतोय. तुम्हीच सांगा बरं दुकानदार काय करतोय? ठीक आहे हा दुकानदार कमी वजन घेतोय का नाही? म्हणजे दुकानदार नफा कमावतोय कमी वजन घेतोय म्हणून. सांगा टक्क्यात कसा काढायचा? 50च्या ऐवजी 45 म्हणजे काय? 5 मारलं ना आपलं. 5 ग्रॅम मारलं. कुणी मारलं? दुकानदाराने. दुकानदार किती वापरतोय? 45 आणि गुणुले काय? 100. चला लावा भाग. आता भाग कसा लावणार सांगा? 5 बघा इकडं 5 1 5 9 काय उरलं सांगा बर? 100 भागिले 9. आता उत्तर पॉइंट मध्ये आणायचं नाही बाळांनो. बघ बर आता उत्तर वॉचमन मध्ये आणायचं म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण अशा संख्येमध्ये आणायचंय बरं का. लाव बर भाग आता. त्याच्या अगोदर इकडे मी म्हणतोय 35 ला ना मला 8 ने भागायचं. वॉचमन कसा आणणार सांगा बरं? म्हणून 8चा पाडा. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चोक 32 आहे का ना? 8 चोक 32. सांग बरं मग 8 चोक 32 तर बाकी किती उरली? 3. त्याला वर घ्यायचा आणि हाय असा 8 लिहायचा. याला म्हणायचं वॉचमन आणणं. मग असंच तुला आता इथं वॉचमन आणायचं आहे. कुठं? 100/9 ला. म्हण पाड आता 9चा चल. खरं सांगा आता जरा उलट कर की 9 ने 100 ला भाग लावण्यापेक्षा 11 99 बरोबर ना? म्हणजे 9 ने भाग लावायचा म्हणजे 11चा भाग गेला असेल. 11 99 आणि बाकी किती असेल? 1. हाय असा कोण? 9. संपलं. बघ बरं उत्तर आहे का? कुठे? ऑप्शन नंबर 1 हे तुझं उत्तर असेल. संपलं. लावता आलं पाहिजे बरं का तुला. हे वॉचमन आणणं कसं ते जरा व्यवस्थित बघा. या पुढे चला. एक व्यापारी काय करतोय बघा आता. 1 किलोग्रॅम वजन आहे त्याच्याऐवजी काय करतोय? 950 ग्रॅम वजन घेतोय. आता माहिती आहे 1 किलो म्हणजे काय? 1 किलो म्हणजे काय? 1000 ना माहिती आहे. 950 वापरते कोण वापरते? दुकानदार. बघा बर दुकानदार आपल्याला कमी देतोय का नाही? कितीने कमी देतोय सांगा बरं मग? 1000च्या ऐवजी 950. 50चा काटा मारला का नाही त्याने? 50चा मारला. कुणी मारला? दुकानदाराने. मग दुकानदार किती वापरतोय? 950 आणि गुणुले काय? 100. चला लावा बरं भाग आता चला.
शून्याला शून्य गेला. आता मजा आहे तुमची बघा. आता 5 ने 95 ला भाग लावायचा आहे. आला पाहिजे, पर्याय नाही त्याशिवाय. या 5 1 बघा, 5 1 बाकी 4 बघा, त्याच्यावर 5 टाकला. 5 9 45 म्हणजे काय उरलं सांगा बरं. 100 भागिले काय 19. पण उत्तर नाही ना त्याच्यात. उत्तर वॉचमन मध्ये आणायचं. याच्यासाठी 19 पाडा आला पाहिजे तुला. म्हणून बरं पाडा 19. 19 5 किती असतं माहिती आहे का. 19 5 95 असतं. 19 5 यातनं जर 95 गेलं तर बाकी 5 उरली ना. काय 5 उरली. भागतोय कोणी आपण 19 ने. बघ बरं उत्तर आहे का. 5.519. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. हे करता आलं पाहिजे बरं का. ह्यात ऑप्शन नाही अजिबात. अजून एक बघा. आतापर्यंत दुकानदारालाच नफा होतोय. आता नीट ऐक मी काय म्हणतोय. समजा आईनं तुला 1 किलो साखर आणायला लावली. तू गेला दुकानात 1 किलो साखर आणायला. पण मागाशी तू साखर आणायला गेला तेव्हा तू कसा गेलता. फोनवर बोलत गेलता ना. फोनवर बोलत गेलता. त्यामुळे दुकानदाराने काय केलं, तुझी मजा घेतली. त्याने काय केलं, तू गेला 1 किलो आणायला आणि त्याने तुला कमीच साखर दिली आहे का नाही. म्हणजे त्याने पैसे कमावले का नाही. आता काय झालं माहिती आहे का. आता तू नाही फोनवर बोलत, दुकानदारात फोनवर बोलतोय. त्यामुळे त्याचं लक्ष नाही. दुकानदाराने काय करतोय, एका हातात फोन आहे आणि घेतोय साखर टाकतोय. त्याच्या काट्याकडे ते बघा नाही. बोलत बोलत त्याच्या लक्षातच राहिलं नाही. आपण मागाय गेलो 1 किलो. हे पोरांनो 1 किलो आणि त्याने काय केलं माहिती आहे का, 1100 वजन दिलं. म्हणजे 1 किलो वर 100 ग्रॅम दिलं. या कुणी, दुकानदाराने. मग तूच सांग बरं आता, दुकानदारानं आपल्याला कमी दिलं का ज्यादा दिलं. तूच सांग. तर आपण 1 किलो मागाय गेलतो ना. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. आपण मागाय गेलो 1000 आणि त्याने दिले 1100. साहजिक आहे की आपल्याला ज्यादा साखर मिळली का नाही. आपल्याला ज्यादा मिळले या. मग हे दुकानदाराला काय झालं असेल, नफा होईल. होय कसं नफा होईल त्याला. जावा त्याला तोटा होणार का नाही. का तर त्याने जास्त साखर दिली ना आपल्याला. म्हणजे दुकानदाराला तोटा होणार आहे. तर मग आपलं उत्तर तोट्यात येणार आहे बरं का. कशात येणार आहे, तोट्यात. बरोबर ना. मग सांग आता, तोटा उत्तर पाहिजे बरं का. कसं, किती वजन जास्त वापरलं, 100. कुणी वापरलं, दुकानदारानं. मग दुकानदार किती घेतोय सांग, 1100. गुणिले आपण प्रत्येक वेळी काय करतोय 100. कारण का, टक्क्यात काढायचंय म्हणून. सांगा चला. 2 शून्याला 2 शून्य गेलं. बरोबर ना. मग काय उरलं सांग बरं आता. 100 भागिले काय 11. ऑप्शन त्याच्यामध्ये नाही. म्हणजे वॉचमन आणायचा आहे. वॉचमन आणण्यासाठी पाडा म्हणायचा असतोय. मन पाडा 11 99. 11 99 बाकी 1 आणि बाळा भागिले किती, संपलं. पण हा काय होणार आहे, तोटा. कुणाला, त्या दुकानदाराला एवढा तोटा होणार आहे. आता इथं ऑप्शन पाहिजे होते बरं का, तोटा नफा वगैरे बरं का. तुम्ही समजून घ्या. मग 9.111 कुठे बघा बरं. बघा इथं पर्याय नंबर 3 एवढा काय झाला, तोटा. संपलं. कुठे नाही कळलं मला सांग बरं. तर आजचं जे उदाहरण आहेत का नाही, ही सगळी उदाहरणं मी जी घेतलीत या, ती कशाची घेतलीत या, व्यापाऱ्याची. की एखाद्या व्यापाऱ्याला नफा होतो, तोटा होतो, अशी उदाहरणं सोडवायची कशी ते आपण बघितलंय. हे फसण्याजोगं उदाहरण असते बरं का. त्याच्यामुळे व्यवस्थित बघा. तर हे अप्रामाणिक व्यापाऱ्याचं उदाहरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा. मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आपण दररोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येतोय. छोटासा टॉपिक तुम्हाला असतोय जेणेकरून तुम्हाला कव्हर होईल आणि समजून जाईल. त्याच्यामुळे आपण हळूहळू पुढे चाललोया. तर मला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा उद्या भेटूया. धन्यवाद.